बेकार खाय ना काय ना आज न लाग मला आज ना लाग काहीतरी स भाऊसोन हो पप्पा कुपन होय मा कुपन. हाय गाईज, गुड मॉर्निंग. जय आदिवासी बट्टसला. तर आपला न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत भाऊसोन. तर काल दी भाऊसोन आकाजीना नवमेज बेकार आंबा जेव खायना आणि रातभर बेकार जेव बी कारना अवधा का पडेला हाटे न नवमी आ काल दी कशी आंबा जेव खायना मग कशा खायना बेकार खायना काय ना आज न लाग मला आज ना लाग तर गाईज बेकार मजा येईल काल दी. तर चला स्टँडवर जाय रे ना नाश्ता लेवाला. कंटिन्यू ब्लॉग दाखत राहा भाऊसोन. आज ना भी एकदम खास ब्लॉग होणार. चला तर चला गाईज, नवमेस ना मी जाय रे ना स्टँडवर नाश्ता लेवाला. चला तर गाईज गया तामू पाववरा लेवाला 2 भजी ली रे ना 2 पाववरा सबसे तो नवमेस बसलेला हॉटेल. काय लिशी तू रे? टमाटा सॉस. टमाटा सॉस. तर गाईज नाश्ता बिस्ता हुई गया आमना. आता चला कूलर में या ना पानी टाकना पड़ी कारण की ना पानी सरी जायला बेकार वाजी रही ना होता देखा आटे देना पानी थोड़ा पानी टाकी देना पड़ी तेमा कारण की ऊन परा में भाऊसोन दुपार वावा में दुपारला ना बेकार खोली ना ये ना ये पत्रस ना बेकार धप पर डायरेक्ट ते मुकन पहिलंगस पाणी पुणी टाकी ठेवना पर. आणि गाईज काल दिन ना नवमेस तर आऊस ना आऊस आंबाना रस तर पिली ना पण बेकार हाल होईल नवमेस बेकार आसाने मजा होईल नवमेस ना. आता मी कूलर चालू कर बसून वाव आता दाखा थंडी थंडी आवाई कसं बसून आता थंडी आवाई बेकार जबरदस्त मस्त वाटी मग जेवण करसो टाकू. तर गाईस पाणी काहीच ना नाही बी येईल ना अक्का माही चाल नाही आहे टँकर मग पाणी भराला. कोणा टँकर भाई पण नवमेस काय करत ती राही ना दाखा बसू ना. तर गाईस पाणी बी सरी जायला टाकीस मग बी पाणी ना पेवाला बी पाणी ना अक्का माही गई टँकर निगम कोणा टँकर आणि काय पाणी भरायला जायला. तर चला मी बी जासू कारण की 2 गुंड लई जायला 1 गुंडा मला लईना पडेल. नको रे चटका लाग तटा चालणार मी चटका लाग ना बघ चटका लाग मी गुंडा लेवाला चालणार. तर गाईस पाणीच नाही डायरेक्ट टँकर मी ना वाहिले ना परी दना दना करी ना. चला आपको 1 गुंडा लईना परी. गाईस पानी भी सर गया तटेला दका गर्दी हुई गई थोड़ा सा होता कोणतरी लयल होता टँकर ते पण तटेला दियल होता पानी ने गर्दी पड़ गई सर गया पानी भी. बारीक सुरू आहे. तर गाईज नवमेस दखा मन बुट्ट गाल लिहिलं चालता येई राहणार तुला हा. तर गाईज धरणवर जावं होता म्हणून पण ना जत्रावालं अजून येईल नाही 4 वाजे गया येत काय उन्हत ना ते आता कवय येत ना कवय ना. मग मी जासू स्टँडवर बस स्टँडवर काहीतरी लईना पडे आज मास किंवा मटन चांगला कारण की
मटन ना दररोज खाय रहे ना मासर लय ना परी कोंबडीना मटन मग तिसरी रानशी हा ते बुट्ट रे एवढं बुट्ट जर पण ना तर परिचर गया मग बापरे दका बसून खायला चाला आता दका वरतून गोय दका गाईज 9 मेसनी कुरकुरी मध्ये दका आता काय इंग बरं दकूत बरं आपण काय कथा कथा हा रे भाऊ काय रे काहीतरी स भाऊ सोन हो पप्पा कुपन होय मा कुपन आहे दा कुपन येंग ना मिस तर गाईज मटन लय आई गया आहे दका तर फ्रीज मध्ये ठेवून आम्ही अव दका 9 मेस सांगितलं नाल मासं नको लो पप्पा हो मटन लईच व तर मटन लईनच बो कोंबडी ना चला चिकन 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 बनावसो तामू आज तर गाईज दखू शकशा तुम चिकन लयलं तामू 9 मेस निघूनता 9 मेसला आज आवडी राहीनाल चिकन मासं लय आवडतात पण मासं काही लवू ना दिना एक कांदा आता आपला भात टाकसूत बसवन चला बनवतात भाजी चिकननी तर गाईज भाजी आहे ना शिजाराला टाकी दी नाही येता म्हणून दका तुम्हाला दका मी भाजी आहे दका शिजी रही नाही आहे आणि आता भात शिजी रही ना बसवन आणि ते भाजी तर गाईज दका चिकन शिजी गया एक नंबर हुई गया चिकन आता वयर सुद्धा उसवन कढ़ाई बिठावाएगी तेल टाकाई गया चिकन टाकसूत मसाला मुसाला आव सब उसवन मसाला टाकाई गया कांदा खोबरा कुटी काटीनं तिखा मसाला आणि चिकन टाकी दो 9 मेसला दका बसवन शिजेल बोटी खारी रही ना यार हाँ दूध दे बोटी रसा टाकू नमून बसीन काढ नमून धरीन जा रे तर गाईज मग चिकन टाकाय गया मसाला मग आता दका तेल में थोड़ा आहे जाऊ देना परी त्याला 9 मेस तर लई गया बहुत पण त्यांना वाटाण्या बोट्या आता बसीन खाई फक्त त्याला पिवळ्या पाण्यात भेटणार नाही डायरेक्ट टाकाय गया तवय उन्हातो लेवाला चिकन देखा गाईज कशी खतरनाक भाजी आहे आणि आपला भात बी शिजी गया दका तर चला कोथिंबीर भी टाकी देऊ तू उच्चतीन तर गाईज आता भाजी शिजू दे मग बटसू तामू जेवणला 9 मेसना तर खावाय चालना कारण की तो ना सुक्या बोट्या काढीन खाई राहिना खाऊ दका 4 वाजाना सांगी राहिनाल तो सुक्या बोट्या काढाना तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद होणावी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर्जा नको चला भेटूत नंतर ना ब्लॉग मध्ये टाटा बाय